चंद्रकांत दादांच्यावर काही बोलणार नाही. तुम्ही मागणी करताय याच्यातच सगळं आलं. महाराष्ट्राला चंद्रकांत दादांची गरज आहे. असा माणूस भारतीय जनता पक्षाचा जास्त काळ अध्यक्ष होणं आवश्यक आहे. आपल्या सोयीचा माणूस भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असेल तर बंटी पाटील तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र माननीय हसन मुश्रीफ साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक साहेब, आमदार PN पाटील, राज्य नियोजन मंडळाचे प्रमुख माननीय राजेश क्षीरसागर, आमदार जयंत आसगावकर, श्रीमंत मालोजीराजे, मुद्दामून या ठिकाणी उपस्थित असणारे पुण्याहून आलेले आमदार संग्राम थोपटे, मोहनराव जोशी साहेब, आपल्या व्यासपीठावरील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, RK पवार, सचिन चव्हाण, आदिल फरास, सरलाताई पाटील, भारतीताई पाटील, या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलोय त्या आपल्या उमेदवार जयश्रीताई, शिवाजीराव जाधव, जयवंतराव हरुगडे, निलोफर आजरेकर, गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, मोहनराव कांबळे, सर्वच AY पाटील, आमचे जिल्हा अध्यक्ष VB पाटील, विजयराव दवणे, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना ध्यानी मनी कधी आलं नाही की अण्णा आपल्यातून जातील आणि आपल्यावर या निवडणुकीचा प्रसंग येईल. महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या देशभर कोरोनाच्या काळात आणि कोरोनाच्या नंतर अनेक मान्यवरांचं निधन झालं, वेगळ्या कारणाने कोरोनाचं मूळ कारण धरून झालं. विधानसभेवर अण्णा निवडून आले आणि लोकोपयोगी कामाचा धडाका या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी त्यांनी लावला. स्वतःच्या विजयाची मिरवणूक चालू असताना गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाल्यावर धावून जाणारे अण्णा देखील कोल्हापूरने पाहिले. दुर्दैवाने मध्ये कोरोना मध्ये आपल्या लॉकडाऊन मध्ये बराच काळ गेला, पण त्यांच्यातला प्रयत्नवाद, सामान्य लोकांशी त्यांनी बांधलेली नाळ कधी कमी त्यांनी होऊन दिली नाही. पण त्याच कोरोनाने अण्णा आपल्यातून गेले आणि म्हणून आज या प्रसंगी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जयश्रीताईंना आपल्या सर्वांच्या समोर उमेदवार म्हणून यावं लागलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे आणि जेव्हा हे तिन्ही पक्ष एकत्रित येतात त्यावेळी भारतीय जनता पक्षाची धुळदाण झालेली अनेक ठिकाणी आपण पाहिलेली आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण इथं एकत्रित आलाय ते जयश्रीताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलाय, याच्यात आमच्या मनात कोणाच्या शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या हातात हा देश गेला. त्यानंतरच्या 7 वर्षाचा कालखंड झाला. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली म्हणून ज्यांनी काँग्रेसच्या विरोधी रान उठवलं, 40-45 रुपये लिटरला पेट्रोल वाढलं,
तर भारतीय जनता पक्षाचे नेते रस्त्यावर बसायचे, त्याच नेत्यांनी भारतातलं पेट्रोल आता 115 रुपये लिटर पर्यंत नेलं. 115च आहे ना आता. बरं झालं तुम्हाला 1 रुपया टोचतोय का बघितलं मी. 25 पैसे, 50 पैसे, 40 पैसे, 70 पैसे रोज नरेंद्र मोदींचं सरकार या देशातला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवतंय. या देशाची अर्थव्यवस्था तुमच्या माझ्या खिशातनं पेट्रोल आणि डिझेलच्या करातनं चाललेली आहे. हे मित्रांनो पहिल्यांदा विसरता कामा नये. 50 रुपयाचं पेट्रोल जर 117 रुपयावर जात असेल, डिझेल 100 पर्यंत पोहोचलं असेल, तर तुमच्या प्रत्येकाच्या घरात जी छोटी वस्तू तुम्ही खरेदी करून आणता तीही महाग झालेली आहे. हे मित्रांनो विसरू नका. प्रत्येक वस्तू प्रवासाने या कोल्हापुरात येते, त्या प्रवास खर्चाप्रमाणे या देशातल्या सगळ्याच वस्तू आज महाग झालेल्या. पण या देशात महागाईवर चर्चा होत नाही. या देशातल्या भावनांना हेलकावे देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे पुढारी घालत असतात. कारण त्यांना माहिती आहे की आपण जर भावनिक दृष्ट्या धर्मात तेढ वाढवली नाही तर आपला सुपडा साफ होईल. कारण आपल्याला जनतेच्या दारात जाण्यासाठी दुसरा कोणताही मुद्दा नाही. केजरीवालचं भाषण तुम्ही ऐकले का ना मला माहित नाही. केजरीवाल म्हणतात 7 वर्ष तुम्ही या देशात राज्य केलं, पण आता निवडणुका जवळ आल्यावर एका फिल्म प्रोड्युसरच्या दारात जाऊन त्याच्या फिल्मचं मार्केटिंग करण्याची पाळी तुमच्यावर यायला लागली. एवढी तुमची या देशातल्या कारभाराची लक्तरं केजरीवालने काढून दाखवली. या देशात काय चाललंय? कायदा हातात घ्यायचा, यंत्रणा हातात घ्यायची आणि समोरच्याला नेस्तनाबूत करायचं, हा खुनशीपणा भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये या देशात आता पाहायला मिळतो. हसन मुश्रीफ ऐकत नसतील तर त्यांना या न त्या मार्गाने अडचणीत आणा, हा प्रयत्न गेल्या काही महिने सतत चालू आहे. कायद्याने मिळालेल्या अधिकारात जे टेररिस्ट आहेत त्यांना अडकवण्यासाठी केलेले कायदे या देशातल्या राजकीय कार्यकर्त्यांना अडकवण्यासाठी वापरले जात आहेत. याच्यासारखा दुर्दैवी भाग कुठलाही असू शकत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. भारतामध्ये आणि या देशामध्ये आणि राज्यामध्ये महाराष्ट्राचं सरकार किती वेळा यांनी स्वप्नात पाडलं असेल. रोज स्वप्नात आमचं सरकार पाडायची स्वप्न बघून सकाळी उठतात आणि नवी तारीख देतात. मागची तारीख होती 7 मार्च. 7 मार्चला आमचं सरकार पडणार म्हणे. आता अजून काही नवीन तारीख दिली नाही, पण देवेंद्र फडणवीस परवा म्हटले की 2024ला स्वतःच्या ताकदीवर आम्ही निवडून येऊ. म्हणजे 2024 पर्यंत क्षीरसागर काही होणार नाही. एकही आमदार फुटत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आता आमचे थोपटे साहेब दिल्लीला जाऊन आले. बातमी काय तर काँग्रेसचे आमदार सरकारवर नाराज आहेत. आता 25-26 आमदार काही उपक्रमासाठी दिल्लीला गेले आणि छोटेसं पत्र जर सोनियाजींना दिलं की आम्हाला आता दिल्लीत आलोय, आम्ही भेटणार आहे, तर त्याच्यावर बातम्या सुरू की काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. प्रसार माध्यमे आमच्या बाजूने लिहित नाहीत. भैया आम्ही एकदा काही बोललो तर एखाद्या वेळी दाखवतात, पण दुसरे काही बोलले, चंद्रकांत दादा आमचे बोलले तर सकाळपासून पहाटेपर्यंत सतत त्यांचा बाईट दाखवला जातो. आम्ही त्याला समर्पक उत्तर दिलं तर एखाद दुसरा दाखवून उलटे कमेंट आमच्यावर करून ती बातमी चालत असते. आणि म्हणून सगळे, मी मध्ये काल परवा इंडियन एक्सप्रेसने माझी मुलाखत घ्यायला त्यांच्या कार्यालयात बोलवलेलं. मी म्हटलं आमचा प्रॉब्लेम एकच आहे. पूर्वी वाडेकर क्रिकेट खेळायला
भारतीय टीम घेऊन इंग्लंडला गेले होते, पराभूतून आले. 42 रन मध्ये आमचा पराभव, 42 मध्ये ऑल आउट झाला होता टेस्ट मॅच मध्ये. RK पवार वाडेकर परत आले आणि पत्रकारांना म्हटले, आम्ही 11 जणांच्या विरोधी खेळू शकतो, पण आम्हाला 13 जणांच्या विरोधी खेळावं लागलं. 2 अंपायर पण तिकडचेच होते. आज या देशात मित्रांनो हीच परिस्थिती झाली आहे. ज्याच्याकडे निर्णय मागायला जायचं तो 10 मिनिटं तहकूब करतो, परत येऊन बसतो आणि उलटा निर्णय देतो. या देशात न्याय कोणाला मागायचा अशी परिस्थिती व्हायला लागली आहे. मला आठवतं इंदिराजींची राजवट गेली आणि तेव्हाच्या जनता पक्षाने इंदिराजींना अटक केली. या देशामध्ये आजपर्यंत खुनशी राजवटीला आणि खुनशी राजकारणाला कधी भारतानं आधार दिलेला नाही. 2 वर्षानंतर इंदिराजी बाहेर पडल्या, सगळा भारत त्या इंदिराजींच्या मागे उभा राहिला आणि जनता पक्ष गेला आणि संपूर्ण भारतवर्षात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत काँग्रेसची राजवट पुन्हा निर्माण झाली. का? तर या देशानं राजकारणात खुन्नस काढली, राजकारणामध्ये जाणीवपूर्वक तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर केला आणि इंदिराजींना अटक केली. एवढ्या एका कारणाने भारतातला पराभव झाला. तुम्ही मला म्हणाल उत्तर प्रदेशमध्ये एवढं सगळं होऊन कसं काय जमलं नाही? त्याला कारण आहे. 86 विधानसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाचा पराभव झाला. अशा 86 विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त 2000च मार्जिननं भारतीय जनता पक्ष विजयी झाला. आणि या 2000च्या मार्जिनमध्ये MIM ला प्रत्येक ठिकाणी 3000, 4000, 2500, 5000, 4000 एवढी मतं पडलेली. या देशामध्ये भारतीय जनता पक्षाला स्वतःला निवडून येता येत नाही, म्हणून MIM ची मदत घेण्याचा प्रयत्न भारतातल्या अनेक राज्यात आज भारतीय जनता पक्ष करते. त्या बिचाऱ्या आमच्या मायावती त्यांना काय दम दिला कुणास ठाऊक. त्यांनाही सांगितलं स्वतंत्र उभे राहा. त्यांनी अशी 2-4 हजार मतं प्रत्येक मतदारसंघात घेतली आणि म्हणून आज उत्तर प्रदेशमध्ये 86 जागांच्या वर समाजवादी पक्षाचा पराभव झाला. हे मित्रांनो विसरू नका. त्यामुळे हा कोणी आक्षेप घेत असेल की आमच्याकडे आता सगळा उत्तर प्रदेश म्हणजे संपूर्ण भारतवर्ष आमच्या बरोबर आहे, तर तशी परिस्थिती नाही. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. हतबलवू नका. धीर सोडायची तर गरजच नाही. आणि जेव्हा जेव्हा मनाने ताकदीने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यात एकत्रित येईल, त्यावेळी मगाशी आमच्या मुश्रीफ साहेबांनी सांगितलं तसं 50,000पेक्षा जास्त मताधिक्यानं जयश्रीताईंचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. मी चंद्रकांत दादांच्यावर काही बोलणार नाही. तुम्ही मागणी करताय याच्यातच सगळं आलं. महाराष्ट्राला चंद्रकांत दादांची गरज आहे. असा माणूस भारतीय जनता पक्षाचा जास्त काळ अध्यक्ष होणं आवश्यक आहे. आपल्या सोयीचा माणूस भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असेल तर बंटी पाटील तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही सगळ्यांनी त्रास दिला म्हणून ते पुण्याला गेले. आता तुम्ही दुसरं पॅकेज घेऊन जायला मला सांगायला लागलंय. मगाशी कुणीतरी भाषणात सांगितलं. हो ते ऐकलं मी मगाशी. पण महाराष्ट्रामध्ये आज या राज्याची उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या अडचणीच्या काळात देखील
अतिशय उत्तम कामगिरी केली, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही नाही म्हणत आहे, नरेंद्र मोदींच्या सरकारने भारताचा सगळा आलेख काढला, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यात उत्तम कामगिरी महाराष्ट्राची झाली कोरोनाच्या साठी तोंड देण्याच्या कामात. महाराष्ट्रामध्ये कोरोना असला तरी महाराष्ट्राची कामं थांबली नाहीत. ज्या ठिकाणी महिन्याला 26 आणि 27 हजार कोटी रुपये तिजोरीत यायला पाहिजे होते, तिथं 2 आणि 3 हजार कोटी रुपये झाले. तरी देखील महाराष्ट्राचं सरकार आणि महाराष्ट्राच्या विकासाचं काम कधी थांबलं नाही, हे मित्रांनो आपण लक्षात घ्या. आज आमचे मुख्यमंत्री विधानसभेच्या शेवटच्या दिवशी सडोतडपणाने भूमिका मांडली. त्यांनी आव्हान दिलं, मर्द असाल तर मर्दासारखं पुढे या आणि लढा. बाकीच्या एजन्स्या घेऊन पुढे लढण्याचं काम नाही, हे निक्षून उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं. आमच्या तिन्ही पक्षात भांडणं लावण्याचा उद्योग कितीही कोणी केला तरी महाविकास आघाडीने आता 2.5 वर्ष जवळपास पूर्ण केलेली आहे. मी आपणाला विश्वास देतो की मगाशी ज्याचा उल्लेख मुश्रीफ साहेबांनी केला, आणि मला खात्री आहे पालकमंत्री म्हणून बंटी पाटील या कोल्हापूर शहराच्या अनेक विकासाच्या योजना तुमच्या समोर मांडत असतील, त्या सगळ्याला महाविकास आघाडी आधार देईल आणि आपल्या योजना प्रभावीपणाने या शहराच्या विकासाच्या पूर्ण करेल, हा आमच्या महाविकास आघाडीचा आपल्या सर्वांना शब्द आहे. वेळ बराच झालाय, आणखीन काहीतरी सभेला मध्ये येण्याचा प्रयत्न करेन, पण आमच्या माननीय बाळासाहेब थोरात साहेबांचं भाषण या ठिकाणी होणं आवश्यक आहे. मला आपणा सर्वांना एवढीच विनंती करायची आहे की जयश्रीताईंच्या विजयासाठी खास करून महिलांनी जास्त संख्येने आता बाहेर पडलं पाहिजे. महिलांच्या बद्दल अनुद्गार काढण्याची भारतीय जनता पक्षामध्येच प्रथा आहे. आमचे लोणीकर परवा बोलले, त्यांनी सांगितलं दलित वस्तीत जावा आणि तिकडचे मीटर काढून घ्या, झोपडपट्टीत जावा आणि तिकडचे मीटर काढा, माझे मीटर का काढायला लागलाय. प्रवृत्ती काय हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाचा या दोन विधानाने सध्याचा मुखवटा उघडा पडलेला आहे. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद जयश्रीताईंना द्या आणि ताकदीनं अशा चुकीच्या प्रवृत्तींना आपण पराभव करून घरी पाठवण्याचं काम करा, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.